बाहेरच्या बाजूने क्रिस्पी आणि आतल्या बाजूने मऊ लुसलुशीत आणि हलका फुलका जाळीदार असा मेदू वडा कसा बनवायचा ते मी या ठिकाणी आज दाखवणार आहे। याआधी मी माझ्या चॅनलवरती सांबारची रेसिपी अपलोड केली आहे, तुम्ही बघितली नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा। मी 1 कप सालीची उडदाची डाळ 5 तासासाठी भिजत घातली होती। नंतर छान तिला स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून घेतले। शक्य होईल तेवढं कमी पाण्याचा वापर करून आपल्याला वाटून घ्यायचा आहे। नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मी जसं दाखवलंय तसं टेस्ट करून घ्यायचं, आपला गोडावरती झेपायला हवा। नंतर त्यामध्ये मीठ, मिरी, जिरं, कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर सोडा टाकून आपल्याला परत 5 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जेवढं तुम्ही फेटणार तेवढा तुमचा मेदूवडा हा परफेक्ट बनून तयार होतो। बाहेरच्या बाजूने छानपैकी क्रिस्पी होतो आणि आतून जाडी त्याला छान येते, हलका फुलका तयार होतो। हे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम खूप जास्त हाय ठेवायची नाही। हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व मेदूवडे तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आपल्या वड्यांना आणि मस्त क्रिस्पी पण असे आपले वडे तयार झालेले आहेत। छानपैकी इडली सोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता। अदरवाईज तुम्हाला जर साधा वडा आवडत असला तर तुम्ही ते सुद्धा एन्जॉय करू शकता। मी माझ्या चॅनलवरती आधी सांबारची रेसिपी टाकली आहे, बघितली नसेल तर एकदा नक्की बघा। त्यावरती छान अशी ग्रीन चटणी आणि अप्रतिम हे तयार झालेलं होतं। एकदा नक्की करून बघा। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया परत अशाच नवीन रेसिपी सोबत।